तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी नंतर मोठी छाननी करण्यात आली असून तब्बल 66 लाख अर्ज बाद झाले आहेत. आता 1.77 कोटी पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहेत. तर मित्रांनो, ई-के-वाय-सी प्रक्रिया संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आणि अपात्र महिलांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने केलेल्या खडक छाननीनंतर तब्बल 66 लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाचला आहे. आता 1,77,00,000 पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर मार्च आणि एप्रिलचे हप्तेही याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ई-के-वाय-सी नंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर 66 लाख अपात्र अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. आता राज्यातील केवळ 1,77,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. पारदर्शकतेसाठी राबवलेल्या ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यासाठी सरकारला यश आले आहे. मार्च आणि एप्रिलचे हप्ते याच आठवड्यात मिळणार का? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते एकत्रित 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय पातळीवर याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी नंतर मोठी छाननी करण्यात आली असून तब्बल 66 लाख अर्ज बाद झाले आहेत. आता 1.77 कोटी पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहेत. तर मित्रांनो, ई-के-वाय-सी प्रक्रिया संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आणि अपात्र महिलांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने केलेल्या खडक छाननीनंतर तब्बल 66 लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाचला आहे. आता 1,77,00,000 पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर मार्च आणि एप्रिलचे हप्तेही याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ई-के-वाय-सी नंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर 66 लाख अपात्र अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. आता राज्यातील केवळ 1,77,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. पारदर्शकतेसाठी राबवलेल्या ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यासाठी सरकारला यश आले आहे. मार्च आणि एप्रिलचे हप्ते याच आठवड्यात मिळणार का? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते एकत्रित 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय पातळीवर याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी नंतर मोठी छाननी करण्यात आली असून तब्बल 66 लाख अर्ज बाद झाले आहेत. आता 1.77 कोटी पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहेत. तर मित्रांनो, ई-के-वाय-सी प्रक्रिया संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आणि अपात्र महिलांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने केलेल्या खडक छाननीनंतर तब्बल 66 लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाचला आहे. आता 1,77,00,000 पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर मार्च आणि एप्रिलचे हप्तेही याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ई-के-वाय-सी नंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर 66 लाख अपात्र अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. आता राज्यातील केवळ 1,77,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. पारदर्शकतेसाठी राबवलेल्या ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यासाठी सरकारला यश आले आहे.
मार्च आणि एप्रिलचे हप्ते याच आठवड्यात मिळणार का? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते एकत्रित 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय पातळीवर याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी नंतर मोठी छाननी करण्यात आली असून तब्बल 66 लाख अर्ज बाद झाले आहेत. आता 1.77 कोटी पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहेत. तर मित्रांनो, ई-के-वाय-सी प्रक्रिया संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आणि अपात्र महिलांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने केलेल्या खडक छाननीनंतर तब्बल 66 लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाचला आहे. आता 1,77,00,000 पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर मार्च आणि एप्रिलचे हप्तेही याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ई-के-वाय-सी नंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर 66 लाख अपात्र अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. आता राज्यातील केवळ 1,77,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. पारदर्शकतेसाठी राबवलेल्या ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यासाठी सरकारला यश आले आहे. मार्च आणि एप्रिलचे हप्ते याच आठवड्यात मिळणार का? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते एकत्रित 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय पातळीवर याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी नंतर मोठी छाननी करण्यात आली असून तब्बल 66 लाख अर्ज बाद झाले आहेत. आता 1.77 कोटी पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहेत. तर मित्रांनो, ई-के-वाय-सी प्रक्रिया संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आणि अपात्र महिलांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने केलेल्या खडक छाननीनंतर तब्बल 66 लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाचला आहे. आता 1,77,00,000 पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर मार्च आणि एप्रिलचे हप्तेही याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ई-के-वाय-सी नंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर 66 लाख अपात्र अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. आता राज्यातील केवळ 1,77,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. पारदर्शकतेसाठी राबवलेल्या ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यासाठी सरकारला यश आले आहे. मार्च आणि एप्रिलचे हप्ते याच आठवड्यात मिळणार का? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते एकत्रित 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय पातळीवर याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी नंतर मोठी छाननी करण्यात आली असून तब्बल 66 लाख अर्ज बाद झाले आहेत. आता 1.77 कोटी पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहेत. तर मित्रांनो, ई-के-वाय-सी प्रक्रिया संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आणि अपात्र महिलांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने केलेल्या खडक छाननीनंतर तब्बल 66 लाख अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा 10,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार वाचला आहे. आता 1,77,00,000 पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. तर मार्च आणि एप्रिलचे हप्तेही याच आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. ई-के-वाय-सी नंतर लाडकी बहीण योजनेतील
लाभार्थ्यांच्या अर्जाची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर 66 लाख अपात्र अर्ज कायमचे बाद करण्यात आले आहेत. आता राज्यातील केवळ 1,77,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. पारदर्शकतेसाठी राबवलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यासाठी सरकारला यश आले आहे. मार्च आणि एप्रिलचे हप्ते याच आठवड्यात मिळणार का? तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते एकत्रित 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय पातळीवर याची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल.